चला, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण शिकत आहोत क्लासेसचं काय पाठीचं चालू आहे, आपलं NMSची स्टडी चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे. तर आपण मागच्या वर्षीचे मॅथ्सचा जो पेपर होता त्याचे क्वेश्चन नंबर 41 बघत आहोत, 41. आणि काय किती मार्काला आहे ते 2 मार्काला आहे. आता क्वेश्चन जो आहे तो कोणत्या बेसवरती आहे? 8वीला जो पहिला चॅप्टर आहे रॅशनल नंबर त्याच्यावरती आधारित हा क्वेश्चन आहे. तर तो पण चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. रॅशनल नंबर्स आणि काय इरॅशनल नंबर परिमेय संख्या, बरोबर. तर आपण सुरू करतो. ही जी NMS एक्झाम आहे, बरोबर, किती मार्काला होती ती? 300 मार्काला. 150 आणि 150 दोन पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. किती टाइमिंग असतो त्याला? 75 मिनिटं आणि काय 75 मिनिटं, बरोबर. दोघांलाही टायमिंग सेम असतो, 1.5 तास, 11 ते 12:30. त्याच्यानंतर तो दुसरा पेपर असतो तो 12:30च्या नंतर त्याला 8 तास काय असते इंटरवल असते. त्याच्यानंतर पेपर सुरू होतो, तो पण पेपर 2 ते 2:30 सुरू होतो. 150 गुण असतात दोघांसाठी वेगवेगळे. 150 किती? 300 मार्क, बरोबर. 300 मार्क कितीला असतात? 3 तासमध्ये 300 मार्क तुम्हाला घ्यायचे आहे. 300 पैकी किती पाहिजे आपल्याला? 40% वरती पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये पण काय पर्सेंटेज आलेले आहे. आता तुम्ही ऐकत असाल MPSC द्वारे जे नवीन होणार आहे ते काय आहे, मार्क्स काउंट नाही करणार, किती पेपरमध्ये किती पर्सेंटेज पडले, पर्सेंटेजच्या आधारावरती तुम्हाला काय सिलेक्शन होणार आहे तुमचं, म्हणजेच तुम्ही एक्झाम पास होणार आहे. आता याच्या अगोदर जे पण महाराष्ट्रामध्ये काय सरळ सेवा झाले त्याच्यामध्ये पण काय पर्सेंटेज डिक्लेअर केलेले आहे, 40 आहे का 45 आहे. जे माझे मित्र किंवा बहिणी जे अभ्यास करतात MPSC UPSC साठी किंवा अदर एक्झामसाठी त्यांना हे सगळं माहीत आहे. चला, आपण जास्त वेळ टाइमपास न करता क्वेश्चन वरती येऊ. एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी किती, म्हणजे काय आपल्याला काय दिले त्यांनी, अभयारण्यामध्ये काय पक्षी दिले. आपण काय करू, पक्षी संख्या काय म्हणून आपण x करू, बरोबर. समजा पक्षीची संख्या किती आहे? x आहे, बरोबर. त्यापैकी किती आपल्याला 1/2 पक्षी किती आहे? आकाशात विहार करतात, म्हणजे आकाशात उडतात, बरोबर. आणि 1/3 पक्षी काय ते झाडावर बसलेले. 1/3 पक्षी काय झाडावर बसलेले. आणि 1/8 पक्षी काय जमिनीवर काय दाणे खातात. किती? 1/8 पक्षी. आणि उरलेले काय 45 तलावात पोहतात. किती उरलेले? 45. आणि आपल्याला काय काढायची? एकूण संख्या काढायची, पक्ष्याची एकूण संख्या आपल्याला काढायची, बरोबर. आपल्याला याच्यात काय दिलंय, पक्षी उडतात, पक्षी खातात, याच्यात आपल्याला काही घेणं नाही, बरोबर. आपल्याला काय नंबरची मतलब आहे, काय 1.2 आहे, 1.8 आहे, 1.3. हे पक्षी काय कुठतरी उडतात, झाडावर चढतात, तलावात पोहतात, बरोबर. आणि काय उरलेले किती पक्षी? 45 पक्षी. आणि आपल्याला काय दाखवायचं? एकूण संख्या किती. हे कसं होणार बघा. याला काय करू आपण, 8 ने काय मल्टिप्लाय केल्यानंतर किती भेटेल आपल्याला? हे बघा, 8 ने मल्टिप्लाय करतो आपण इथं, 2 मल्टिप्लाय बाय इथं झालं x प्लस 8/3 मल्टिप्लाय 8 x प्लस 1, म्हणजे इथं किती पाहिजे? 3 पाहिजे. 8 मल्टिप्लाय बाय 3, बरोबर. x प्लस 45 इज इक्वल टू काय? x. इतकं लक्षात आलं तुमच्या? आपण काय केलं, आपल्याला काय पाहिजे? तिघाचं छेद समान पाहिजे, बरोबर. याचं तिघाचं काय पाहिजे? छेद सेम पाहिजे. म्हणून काय केलं आपण, 8 त्रिक 24 होता आणि 12 दुनी 24 होता, बरोबर. इथं काय येईल? 8 दुनी 16. इथं काय येईल? 12 येईल. इथं काय येईल? 12 येईल. 12 ने आपल्याला काय इथं मल्टिप्लाय करायचं, डिवाइड आणि मल्टिप्लाय 12. इथं डिवाइड आणि मल्टिप्लाय 8 ने, इथं डिवाइड आणि मल्टिप्लाय 3 ने करतो आपण, जेणेकरून आपलं छेद काय येईल? समान होईल, बरोबर. किती? 24. 12 दुनी 24, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, बरोबर. वरती काय उरलेले? 12 प्लस 8 प्लस 3. आणि काय आपल्याला x काय आपल्याला कॉमन आहे, प्लस किती इकडं 45x, बरोबर. हा 45 ॲज इट इज येईल. आणि हा आपल्याला काय टोटल x ची संख्या दाखवायची आहे. आता याला सॉल्व्ह करू आपण. 12 प्लस 8 प्लस 3 किती होईल? 12 आणि 8 20 होता. 20 आणि 3 किती? 23. तर 23 भागिले 24 x प्लस 45 इज इक्वल टू x, बरोबर. याला सॉल्व्ह करू. हा इकडे प्लस मध्ये x आहे, इकडे जाऊन काय होईल? मायनस मध्ये होईल. x मायनस
23 भागिले 24 बरोबर, प्लस हा प्लस इक्वल टू काय घेऊ आपण 24. इथपर्यंत आलं लक्षात तुमच्या. हा जो प्लस आहे इकडे जाऊन काय होईल मायनस होईल, उरलेले किती 45 आपण घेतले बरोबर. आता याचं दोघांमध्ये काय आहे कॉमन x आहे, इथं पण x आहे इथं पण x आहे बरोबर. x काय आपण कॉमन घेऊ 1 मायनस 23 भागिले 24 इक्वल टू किती 45. आता एक याच्यातून मायनस करायचं म्हणजे याला 1 ला काय करू आपण डिवाइड आणि मल्टिप्लाय करू 24 इज इक्वल टू 45. याच्यातून किती उरले 1/24 बरोबर. आता इकडे काय आहे हे 1/24 इथं काय आहे 24 डिवाइड मध्ये इकडे येऊन जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये, तर काय होईल 45 गुणिले किती 24. 45 गुणिले 24 किती होतात बघा इथे सॉल्व करून घेऊ आपण. 45 गुणिले 24 5 चौक 20 4 चौक 16 18 अजून 10 1 4 2 8 आणि 9 0 8 आणि 10 म्हणजे किती आहे x ची किंमत 1080. म्हणजे टोटल किती आहे पक्षी आपले 1080 आपल्या पक्षीची काय संख्या आहे. हे असे प्रॉब्लेम तुम्हाला सरळ सेवेमध्ये पण दिसतात. म्हणजे जे 12वी नंतरची भरती होतात पीओसाठी क्लर्कसाठी स्टेनोसाठी असे या टाइपचे जे रॅशनल नंबरवरती क्वेश्चन्स येतात 1 मार्काला येतात. आपल्या इथे किती मार्काला आहे 2 मार्काला आहे. एनएमएस मध्ये किती स्कॉलरशिप मध्ये 2 मार्काला आहे. तर मित्रांनो रेग्युलर अभ्यास करा, रेग्युलर प्रॅक्टिस करा, 10 ते 12 क्वेश्चन रेग्युलर अभ्यास करा, तेव्हा तुम्हाला किती भेटेल पैसे किती तुम्ही क्रॅक केल्यानंतर दरवर्षी तुम्हाला 12,000 रुपये भेटतील. तर आपल्याला लक्ष काय आपला ध्येय काय आपलं 12,000 आपल्याला भेटायला पाहिजे 9वी ते 12वी पर्यंत. किती 9 ते 12. चला मित्रांनो आपण इथे थांबूया. थँक्यू.